rhythm of our hearts. तुमका सगल्यांक नातालाची परबी. गोड कोंकणी भाषेतील या वाक्याचा अर्थ तुम्हा सर्वांना नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा. मेरी ख्रिसमस. ख्रिसमसच्या या पवित्र पर्वासाठी ख्रिस्ती बांधवांच्या घरी तयार केला जातो तो खास कुसवार अर्थात फराळ. याच फराळातील एक खास प्रकार असतो कलकल. पोर्तुगीजांकडून भारताला मिळालेली एक गोड भेट म्हणजे कलकल. नाताळ विशेषमध्ये आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीची कलकल. कलकल बनवण्यासाठी आपल्याला लागेल 1 कप मैदा, अर्धा कप रवा, अर्धा कप पिठी साखर, 2 चमचे तूप, 2 चमचे दूध, 1 चमचा व्हॅनिला एसेन्स, चिमूटभर मीठ आणि तळणीसाठी तेल. सर्वप्रथम एका बाउलमध्ये मैदा घ्या. मग त्यात रवा मिसळा. आपण इथे हलका भाजलेला रवा वापरणार आहोत. आता यात तूप मिसळा आणि हे मिश्रण 2 मिनिटांसाठी चांगलं फेसून घ्या. दोन मिनिटांनंतर यात पिठी साखर घाला, वरून चिमूटभर मीठ घाला आणि मग यात व्हॅनिला एसेन्स मिसळा. आता दूध घालून या पिठाची घट्टसर कणिक मळा. मळलेली ही कणिक अर्धा तासासाठी झाकून ठेवून द्या. अर्ध्या तासानंतर या कणकेचे लहान लहान गोळे तयार करा आणि काटा चमच्याच्या मागील बाजूवर अशा पद्धतीने हे गोळे ठेवा आणि पिठाच्या या गोळ्यांना कलकलचा आकार द्या. बऱ्याच घरांमध्ये फणीचा वापर करून कलकल तयार केली जाते. याशिवाय कलकलमध्ये अंडही वापरलं जातं. पण आपण ही कलकल तयार करतोय बिना अंड्याची. आता अशा पद्धतीने सर्व कलकल तयार करून घ्या. मग कढईत तेल तापवायला ठेवा. व तेल तापलं की या कलकल हळूवार तेलात सोडा. मंद आचेवर या कलकल तळून घ्या. तेलात कलकल एकमेकांना चिकटणार नाहीत याची खास काळजी घ्या. छान सोनेरी रंगावर या कलकल तळून घ्या. आता तळलेल्या या कलकलवर बारीक साखर अलगद पेरा. तयार झाली नाताळाची खास रेसिपी कलकल.